नमस्कार, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। मस्त असा शेंगांचा सीझन सुरू झालाय। बाजारात भरपूर प्रमाणात शेंगा यायला लागल्यात। तोंडाला चव आणणाऱ्या खाऱ्या शेंगा आणि भाजलेल्या शेंगा यांची छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली मी। आजची रेसिपी खूप खास आहे कारण वर्षभर खाऱ्या शेंगा टिकण्यासाठी, गॅस आणि वेळ दोन्ही वाचण्यासाठी भरपूर अशा टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आली। नेहमीसारखी आजची रेसिपी खूप साधी, सरळ, सोपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा। व्हिडिओ जरा देखील आवडला तरी एक लाईक जरूर करा। तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एकूण मी 5 किलोच्या शेंगा आणल्या, त्यांना स्वच्छ धुवून घेतल्यात। आता त्यांची माती मोकळी होण्यासाठी अर्धा तास पाण्यात भिजत घातलंय मी, त्यामुळे पाणी आणि वेळ दोन्ही वाचतो आपला, पटकन माती मोकळी होते त्यांची। स्वच्छ धुवून त्यांच्यात खराब शेंगा आणि काड्या ह्या बाजूला काढून घेतल्यात। अशा जाळजाळ शेंगा काढल्यात मी। आता त्यांना एकूण मी 4 किलो उकळते मी। 2 किलो एका कुकरला, अशा 2 बंचमध्ये मी 2दा कुकर लावणार आहे आणि उकळून घेणार आहे त्या, आणि 1 किलोच्या भाजून घेणार आहे। आता मी सुरुवातीला कुकरमध्ये 4 ग्लास पाणी घेतले, अंदाजाने 1.5 तांब्या पाणी घेतलंय मी। आता ह्या पाण्यामध्ये मी मीठ टाकले, 7 ते 8 चमचे टाकले मी, आणि शेंगा टाकल्यात 2 किलो, आणि त्यांना 10 ते 12 शिट्ट्या देऊन अशा मऊ अशा शिजून घेतल्यात। मोठ्या गॅसवरती सगळ्या शिट्ट्या दिल्यात मी, पुढे सांगणारच आहे तुम्हाला। एकूण 7 लिटरचा कुकर आहे माझा, त्याच्यामध्ये 2 किलो शेंगा बरोबर बसतात। आणि मीठ 6 ते 7 चमचे टाकले मी। मिठाचं प्रमाण म्हटलं, जर बरेच जण काय करतात, ह्या स्टेजला प्रत्येक शेंग ही टेचून घेतात, म्हणजे पुढचं तोंड मोकळं करतात त्याच्यात आत मिठाचं पाणी जाण्यासाठी। पण इतक्या वर्षापासून माझी आई किंवा सासू यांना मी कधीही असं केलेलं पाहिलं नाही, कारण गावाकडे शेतकऱ्याचं घर असल्यामुळे वर्षभर कायम खाऱ्या शेंगा त्यांच्या साठवलेल्या असतात। एवढ्या शेंगा कुठे त्या टेचत बसणार, वेळ किती जाणार ना त्यांचा, त्यामुळे ते असं कधी करत नाही। तरी देखील त्यांच्या शेंगा खूप खूप रुचकर आणि खारसट अशा परफेक्ट प्रमाणात असतात। त्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला दाखवते। त्या काय करतात, जास्तीचं प्रमाण वापरतात मिठाचं, फक्त मीठ जास्त वापरायचं, आपल्याला वेगळं काही करायचं नाही, फक्त मीठ जास्त वापरायचं आणि मेहनत कमी करायची। मेहनत कमी कशी करायची, आता एकूण 4 किलो शेंगा मी उकळते, प्रत्येक शेंगाला टेचून मी तोंड मोकळं केलं असतं, किती वेळ गेला असता, त्यामुळे मी डायरेक्ट टाकते आणि मीठ जास्तीचं टाकते। आता मीठ जर तुम्ही शेंगांचं तोंड टेचून घेत असणार, म्हणजे तोंड जर मोकळं करून घेतलं तर निम्मेच मीठ टाका, 3 ते 4 चमचे मीठ पुरेसं होणार आहे। आता मी डायरेक्ट शेंगा टाकते म्हणून 6 ते 7 चमचे शेंगा टाकल्यात मी, मीठ टाकले 6 ते 7 चमचे। आता पाणी किती टाकावं, परत मी सुरुवातीला दाखवलं तुम्हाला ग्लासने मोजून। आता शेंगा या वर तरंगतात, असं दाबून बघायचं, तुम्ही पातेल्यात जर टाकत असणार तर असं दाबून बघायचं, 1.5 ते 2 इंच पाणी खाली राहील इतकं पाणी टाकायचं त्याच्यात, म्हणजे छान होतात, अजिबात ओतत नाही माझ्या कुकरला, म्हणून मी एवढं पाणी घेतलंय। आता तुम्ही पातेल्यात देखील उकळू शकता, पण गॅस आणि वेळ भरपूर जातो त्याला, त्यामुळे मी कुकरमध्ये उकळते। 7 लिटरचा कुकर असल्यामुळे 2 किलोच्या शेंगा अगदी परफेक्ट बसतात त्याच्यामध्ये। मोठ्या गॅसवरती मी 10 ते 12 शिट्ट्या देऊन मऊ अशा शिजून घेतलेल्या आहेत। छान अशा ह्या उकळल्यामुळे, शिजल्यामुळे वर्षभर टिकतात छान। बरेच जण हळद देखील वापरतात त्याच्यात। बाजारात आपण ज्या गाड्यावरती घेतो ना खाण्यासाठी, अगदी खूप महाग मिळतात त्या एवढीशा शेंगा, त्यांना हळद आणि मीठ असतं बघा, पण ते तात्पुरत्या खाऊन लगेच संपण्यासाठी असतात, त्यामुळे त्याच्यात हळद असते। ह्या टिकून ठेवण्यासाठी, वर्षभर साठवण्यासाठी शेंगा असतात, त्यामुळे बहुतेक मीठ वापरत नसणार आई आणि सासू माझ्या, असं मला वाटतं। छान लागतात ह्या देखील बिना हळदीच्या, आणि रुचकर लागतात, खूप चवीला रुचकर होतात। आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर, पूर्ण थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते मी। थंड झाल्यानंतर मी 3 ते 4 तास आहे तसाच कुकर राहू दिला, त्या तरी देखील आत गरम असतात ह्या। मऊ असा दाणा शिजलाय बघा त्यांचा, आतला शेंगदाणा खूप मऊ झालाय, छान परफेक्ट अशा शिजल्यात। ह्या स्टेजला मी त्यांना पाण्यातून बाहेर काढून ठेवणार आहे। आता वर्षभर आपल्याला काही ओल्या शेंगा मिळत नाही, बऱ्याचदा थोड्याशा आपण शेंगा बाजारातून आणतो, तेवढ्या उकळतो, त्या लगेच संपतात। आता मध्ये जर शेंगा खाण्याची इच्छा झाली तर काय करावं, अशा सुका शेंगा ह्या प्रत्येकाच्या घरात असतात, त्यांना असं टेचून घ्यायचं, पुढचं तोंड मोकळं करायचं आणि रात्रभर पाण्यात भिजत घालायचं, भरपूर पाण्यात भिजत घालायचं। आणि त्याच्यात आतपर्यंत पाणी गेल्यामुळे आतला शेंगदाणा असतो ना, अगदी ताज्या नव्या शेंगासारखा फुगून येतो, टम्म अशा ह्या शेंगा फुगून होतात, ताज्या शेंगा होतात। त्यांना कुकरला, पातेल्यात ह्या स्टेपनुसार मी आता जी दाखवली त्यानुसार तुम्ही शेंगा उकळा। तुम्हाला 12ही महिने हवे तेव्हा नव्या ताज्या शेंगा शिजून तयार होतील, उकळलेल्या गरमागरम शेंगा खायला मिळतील। हे देखील रेसिपी छान आहे। आता एकदाच तुम्ही उकळून ठेवल्या तर त्यांना उन्हात, कळकळीत उन्हात वाळवून त्या स्टोअर करून तुम्ही वर्षभर वापरू शकता। ह्या 2 पद्धतीने आपण उकळलेल्या शेंगा वर्षभर वापरू शकतो। आता 1 किलो शेंगा भाजून घेतल्यात मी, त्याच्यात एक महत्त्वाची ट्रिक वापरली, चाळण घेतली मी, ही मोदक पात्राची स्टीलची चाळण येते, ती नाही वापरली मी, कारण ही स्टीलची असल्यामुळे डायरेक्ट फ्लेमवर आपण शेंगा भाजणार आहेत, ही स्टीलची असल्यामुळे ही तळकू शकते किंवा वाकू देखील शकते।
उगाच खराब होईल ती, त्यामुळे मी तारची चाळण घेतली. आता जाड तार असली तर खूप उत्तम. माझ्याकडे पातळ तारची चाळण आहे, त्याला मी एक ट्रिक वापरली, ते देखील तुम्हाला सांगणार आहे पुढं. गावाकडे वड्या झारण्याची किंवा सांडगे झारण्याची चाळण असते बघा, ती देखील खूप छान आहे. किंवा डाळी चाळण्यासाठी अशी पत्र्याची चाळण असते ना, तिच्यात एकदम बेस्ट असं भाजलं जातं. आता मी याच्यात काय केलं, तार माझे बारीक आहेत, डायरेक्ट फ्लेमवर असल्यामुळे ते तार तुटण्याची शक्यता असते किंवा गरम झाल्यामुळे वाकण्याची शक्यता असते, म्हणजे चाळण खराब होईल माझी. म्हणून मी अलगद उचलली आहे पकडीने ही चाळण, त्यामुळे टच होत नाहीये त्या स्टँडला, गॅसच्या स्टँडला, त्यामुळे अजिबात वाकणार नाही का खराब होणार नाही माझी चाळण. ही अगदी परफेक्ट ट्रिक वापरली, त्यामुळे खूप छान अशा शेंगा भाजून झाल्यात. आणि डायरेक्ट फ्लेमवर भाजल्यामुळे अगदी 3 ते 4 मिनिटातच सगळ्या शेंगा खूप छान अशा भाजल्या जातात. खूप चपळपणे पटपट असा हात चालून आपल्याला हे शेंगा भाजून घ्यायचे आहेत, कारण डायरेक्ट गॅसचा मोठा फ्लेम आहे हा, पटकन जळतात ह्या, करपतात ह्या शेंगा. जर आपला हात थांबला ना त्या सेकंदाला ह्या शेंगा करपतात. एकसारखा हात चालवत एकसारख्या ह्या सगळ्या शेंगा भाजून घ्यायच्यात. कढईमध्ये तव्यामध्ये देखील खूप छान भाजले जातात, पण वेळ आणि गॅस खूप जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट फ्लेमवर भाजलेल्या शेंगा ज्याप्रमाणे शेतात भाजतात ना काड्यांवरती किंवा जाळवरती, तीच टेस्ट ह्या शेंगांना येते. खूप छान लागतात ह्या चवीला डायरेक्ट फ्लेमवर भाजलेल्या शेंगा. नक्की तुम्ही भाजून बघा, वेळ आणि गॅस दोन्ही वाचणार आहे तुमचा आणि चव देखील खूप छान येणार आहे. आता मी गॅस बंद केलाय तुम्हाला दाखवण्यासाठी, अजून 2 मिनिटासाठी भाजणार आहे मी. अशा काळपट झालेल्या असतात ना, तिथवर आपल्याला भाजायच्या आहेत, म्हणजे आतपर्यंत दाणा हा शेंगदाणा खूप छान भाजला जातो. आता अशा ह्या सगळ्या 1 किलो शेंगा मी भाजून घेतल्या आहेत. उकळलेल्या शेंगा आणि भाजलेल्या शेंगा उन्हामध्ये मी कडकडीत उन्हात 7 ते 8 दिवस कोरड्या करून घेतल्या आहेत. अशा कोरड्या सुकवलेल्या शेंगा वर्षभर आरामात स्टोअर करून तुम्ही हव्या त्या वेळेला खाऊ शकता. मूठभर शेंगा खाल्ल्या ना तरी देखील आपलं पोट भरतं. उपवासाच्या दिवशी पोटभरीचा फराळ होतो. अशा ह्या भूमींच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. जसं ह्या शेंगा यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई सारखी पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. उकळलेल्या शेंगा हृदयासाठी खूप चांगल्या असतात, पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतात. महत्त्वाचं म्हणजे कर्करोगाचा धोका देखील आपला कमी होतो ह्या शेंगा रेग्युलर खाल्ल्यामुळे. इतकं छान शरीराला फायदेशीर या शेंगा तुम्ही नक्की तयार करून बघा. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.